हे बघा मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. हे रोड कमी दगडाचं जास्त, गिटीचाच रस्ता जास्त दिसते. म्हणजे रोडचं बोलायचं काय. आणि सरकार म्हणते की आम्ही ग्रामीण सडक योजनेमध्ये 70,000 करोड रुपये इन्व्हेस्ट केले या 25-26च्या बजेटमध्ये. हे यांचं सडक म्हणजे की ग्रामीण सडक योजना जे शहराला जोडणार हीच योजना आहे का? प्रत्येक बघितलं ना की याच्यात यार की म्हणजे लोकायला यायला जायला इतका त्रास होते. आणि मला वाटते की तुमच्या गावातली कंडिशन अशीच असेल, 100% असेलच. कारण असं मला तर माहीत आहे कोणत्या आदिवासी एरियामध्ये, कोणत्या त्याच्यामध्ये की तिथं प्रॉपरली सडक झाले आणि गावात तर स्ट्रक्चर बघितलं ना याच्यापेक्षा इतकं बेकार स्ट्रक्चर आहे, याच्यापेक्षा इतकं खतरनाक स्ट्रक्चर आहे. आणि हे तर आता सध्या उन्हाचे दिवस आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. पुढे तुम्हाला पावसाळ्यामध्ये इतके प्रॉब्लेम येतात, ॲक्सिडेंट म्हणजे की अपघात होण्यास. आता तुम्ही गाडीच बघू शकता हे किती चालवायले बघा. गाडी म्हणजे साईडला घेऊन चालवावं लागते, रस्त्याचा नामोनिशाणच नाही. आणि पुढे पुढे जर बघितलं ना एकच पॉईंट नाही, हे मी एकच खड्डे दिसत नाही, पूर्ण हे बघा तुम्ही, पूर्ण हे म्हणजे असं तुमच्या गावातही आहे. मला कंडिशन माहीत आहे यार. कुठंच सरकार म्हणते आम्ही 70-80 हजार करोड रुपये रस्त्यामध्ये इन्व्हेस्ट केले. आता ही चुकी कोणाची असू शकते? म्हणजे ही चुकी स्थानिक स्वशासन संस्थेची आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे? मला तर वाटते हे मदतरी माणसं हे बघा ना तुम्ही यार, याच्यामध्ये काय आहे? हे 2-4 वर्ष झाले नाही या रोडला, सगळा फिनिश झाला रोड. म्हणजे याच्याविषयी बोललं तेवढंही कमी आहे. जेवढा पैसे निधी येत असेल याला, मात्र स्थानिक स्वशासन संस्थेमध्ये काही घपळे होत असतील, मधात्री माणसं काही घपळे करत असतील, मात्र याच्यात जनता पिसून जाते. आता एखादा गोरगरीब गाडी घेऊन पडला, हात पाय मोडला, काय लागलं, तेच एकमेव साधन असते, घरचं इन्कम सोर्स असते. त्याला काय झालं तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार? गव्हर्नमेंट घेणार का? सरळ उत्तर आहे गव्हर्नमेंट हात जोडणार. आम्हाला काय माहीत नाही म्हणते. अशा ह्याच्यातून पडलं तर हे उरात खुपसणार नाही का दगड? हे खुपसणार, ऑब्वियसली खुपसणार यार. म्हणजे हे तर तुम्हाला सांगतो, हे तरी चांगला एंट्रीला चांगला रोड आहे. गावामध्ये गेलं ना असे कितीतरी 100%मध्ये 10% गावाचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तिथलं चांगलं असेल इन्फ्रास्ट्रक्चर. बाकी दुसरं तर मला माहीत नाही, सगळं डमी आहे. मी जेवढे आजपर्यंत गावं फिरलेले आता त्याच्यात तर एंट्रीलाच तुम्हाला सांगतो रोड थोडा चांगला दिसेल. आतमध्ये गावामध्ये गेलं ना रोड इतका खतरनाक आहे, इतका बेकार आहे म्हणजे की तेवढं सांगणं तेवढं कमीच आहे. 10 वर्षामध्ये काय बदललं? कोरोना टायमापासून काय बदललं? कोरोना टायमापासून शासन म्हणते की आपली अर्थव्यवस्था 4थ्या नंबरवर आहे. खरंच 4थ्या नंबरवर आहे का? इथं कोणते चेंजेस झाले महाराष्ट्रामध्ये, झालं भारतामध्ये? बेरोजगारीचं स्तर वाढलं, कोणते रस्ते नाहीत, खेड्यापाड्यामध्ये सरकार म्हणते आम्ही कनेक्टिव्हिटी जोडत आहोत म्हणते. शेतकऱ्याला प्रॉब्लेम जात होते म्हणते पहिले एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी माल न्यायला. हे असा शेतकरी माल नेणार का या रस्त्याने? शेतकऱ्याची मेहनत अशी याच्यात जर ट्रॅक्टर उलथलं, कोणती बैलगाडी उलथली, त्याची 6-7 महिन्याची मेहनत याच्यात जाते पाण्यामध्ये. पावसाळ्याच्या दिवसात कुठं काय दिसणार आहे? खड्डा आहे, कुठं काय दिसणार आहे? तुम्ही थोडासा त्याचा विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या गावचा असाच रोड आहे. मला माहीत आहे की नाही, हो की नाही ते सांगा मला. तर आपण कोणाची तरी राय घेऊया की किती वर्ष झाले या रोडला, की हे रोड असाच आहे आणि याच्यात प्रॉब्लेम जाते का तुम्हाला, आणि जाते तर कशी जाते प्रॉब्लेम. तर बघतो कोणी येते का. आता दुपारचा टाईम आहे त्याच्यामुळं जास्त लोक येतात आता दिसत नाहीत. तर मग बघूया कोणी आहे का. आणि तुम्ही बघू शकता गाड्या किती स्लो पळवायला लागतात इथून. आणि हे रोडच्या काठाला, त्याला RWA म्हणतात, त्या RWAच्या साईडला पळवायला लागते रोड. तर हे काका आलेले आहेत माझ्या बशे, तर त्यालाच मी विचारतो की या रोडची हालत किती दिवस झाली ही अशीच होती. अहो काका, एक प्रश्न विचारतो तुम्हाला कॅमेरामध्ये. ह्या रोडला किती दिवस झाले? हे रोड असाच आहे? खूप दिवस झाले. वर्ष झाले का? 15-20 मला माहिती आहे, जसं 15-20 वर्ष झाले. आणि हे चेंजेस केले का याच्यात? म्हणजे काही बदलाव झाला का 15-20 वर्षामध्ये? काहीच नाही झालं. काहीच नाही झाला. तर सरकार म्हणते की आम्ही 70,000 करोड रुपये ग्रामीण सडक योजनेमध्ये स्कीममध्ये घातले आणि प्रत्येक जे गाव नाही का ते शहराला जोडलेलं आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की कारण शेतकऱ्याला त्रास होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल न्यायला, तर आम्ही शेतकऱ्याला सगळं सोपं करून ठेवलं. शेतकरी आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल नेते म्हणून सरकारचं असं म्हणणं आहे. की खरंच कंडिशन आहे काय? नाही ना, हाय कंडिशन पाय ना, खर्टी पाय ना म्हणून. हां, किती त्रास होईल बरं. आता एखादा गोरगरीब पडला या रस्त्यावर, त्याची जिम्मेदारी हे सरकार घेणार का? हातपाय मोडला तर नाही घेणार का? तर हे कंडिशन याच गावाची नाही, कितीतरी गावाची आहे की नाही? आता तुम्ही फिरत असाल कोणत्या गावामध्ये, आहे की नाही कंडिशन? तर मग हेच याच्यावर व्हिडिओ बनवत होतो. अशी कितीतरी गावं आहेत, लोकांना यायला जायला त्रास होते मित्रांनो. तर हे कंडिशन चेंज व्हायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि करोडोचा निधी जाती कुठं? तुम्ही बघू शकता गाडी जर पडलं तर यार, म्हणजे याच्यात बनवायचं उद्दिष्ट हे एक गावच नाही, असे कितीतरी गावं आहेत
जिथं रस्ते चांगले नाहीत आणि याच्याविषयी कोणी आवाज उठवाय नाही. हे सरकारचे आपण पाय जोडण्यापेक्षा त्याला एक विनंती केलेली बरी. आपण त्याला राजा करून बसतो. मित्रांनो, या देशामध्ये लोकशाही आहे, राजेशाही कधीतरी संपून गेलेली आहे. हे राजाचं इथं कोणतं हे नाही. आपण काय करतो, एका नेत्याला निवडतो आणि त्याचे हातपाय दाबतो, साहेब साहेब साहेब. अरे साहेबाला हे प्रश्न मांडा की या गावाचा रस्ता कधी होणार आहे, इथल्या शेतकऱ्याला तुम्ही डिजिटल कधी करणार आहात. एखादं जर ट्रॉलीवाली उलथली तर शेतकऱ्याची 7-8 महिन्याची महिने त्याच्यामध्ये जाते. हे तरी आता तुम्हाला सांगतो, हे उन्हाचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे स्पष्ट रोड खड्डे सगळे दिसतात. मात्र अशी कंडिशन येते की पावसाळ्यामध्ये एवढं पाणी सस्ते, टोंगळ्या इतकं पाणी सस्ते. म्हणजे जेवढं यार इतकं आपल्या भारताचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्राची सरकार, भारताची सरकार इतकी कशी नीच झाली असेल. हे यायच्या खिशात पैसे जातात, यायच्या भीती मजबूत होतात, यायचे घरं मजबूत होतात, यायचे लेकरं चांगल्या देशामध्ये शिकायला जातात, अमेरिका चायनासारख्या देशामध्ये शिकायला जातात. गोरगरिबी तर राहणार का सांगा तुम्ही.